नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजतर्फे तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, नवरात्री विशेष अशी राजगिऱ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। त्यासाठी मी इथे एक गड्डी राजगिऱ्याची स्वच्छ करून घेतली आहे आणि नंतर भरपूर पाण्यामध्ये तिला मी वॉश करून घेते आहे। तर चला आता फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी कढईमध्ये एक पळी भरून तेल गरम केले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या ठेचून त्यामध्ये घालायच्या आहेत आणि नंतर निवडून घेतलेली भाजी ॲड करायची आहे। भाजी कट करायची नाही, ॲज इट इज त्यामध्ये ॲड करायची आहे। पानं जर खूप मोठी असेल तर रफली चॉप करून घाला आणि भाजी व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। साधारणतः 2 चमचे 5 ते 7 मिनिटासाठी भाजीवर झाकण न ठेवता अशीच परतून घ्यायची आहे। भाजीमधलं पाणी पूर्ण सुकलं की आपली भाजी तयार आहे मंडळी। गरम गरम भगरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते ही भाजी। नक्की बनवून बघा मंडळी आणि अशाच साध्या सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू सो मच।